आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर पश्चिम सर्वोदय नगर शनीनगर या परिसरात एक चांगले उद्यान आणि येथील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी एक चांगलं बॅडमिंटन कोर्ट असावं अशी मागणी करत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी 2 कोटींच्या निधीची मागणी करताच त्यांनी धरलेला बालहट्ट लगेच मान्य करत आमदार किसन कथोरे यांनी 2 कोटी नाही तर 5 कोटींचा निधी या विकास कामांसाठी देतो असे म्हणत किरण भोईर यांना एक सुखद धक्का दिलाय। किरण भोईर व त्यांची पत्नी समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांनी परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्याचे वाटप या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यावेळी आमदारांनी हे वक्तव्य केलंय। किरण भोईर यांनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दप्तर व इतर शालेय वस्तू मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या निळकंठेश्वर सभागृहात आयोजित केला होता। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी जवळपास 1000 विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। या उपक्रमाला माजी नगरसेवक संभाजी शिंदे, कृष्णा शिंदे, डॉक्टर रचना भोईर, उद्योजक अमित भोईर, भाजपाचे पश्चिमेकडील शहराध्यक्ष शरद तेली, दिनेश कथोरे व इतर अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या एका लहानग्या चिमुरडीनं स्त्री भ्रूण हत्या थांबवावी अशा आशयाची मार्मिक कविता सादर केली। तिच्या या सादरीकरणाला आमदारांनी वेळीच दाद देत तिला बक्षीस देत इतर सगळ्या मुलींना प्रोत्साहित केले। खरं तर आज आपण दरवर्षीप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी ज्या वस्तू आहेत म्हणजे दप्तर आहे, वह्या आहेत यांचा वाटप आपण करत असतो। त्यासोबत 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत यांचं देखील आपण कौतुक केलेलं आहे। त्यांना देखील भेटवस्तू देऊन त्यांच्या शुभेच्छा त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आणि या कार्यक्रम प्रसंगी आमदार किसन कथोरे या ठिकाणी उपस्थित होते, तसेच शरदजी तेली साहेब होते, संभाजी शिंदे, दिनेशजी कथोरे, कृष्णा शिंदे आणि माझ्या पत्नी डॉक्टर रचना भोईर या देखील उपस्थित आहेत। आणि खरं तर सर्वच आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची मेहनत आहे आणि अतिशय मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह होता। खरं तर मुलांची मागणी होती की आमचा प्रभाग हा बाजारपेठमध्ये असल्यामुळे एकही मैदान त्यांच्यासाठी खेळण्यासाठी नाही आहे। त्यासाठी आम्ही आदरणीय आमदार साहेबांना विनंती केली होती की एक महालक्ष्मी तलाव ज्या ठिकाणी चांगला तलाव आहे तिथे आम्ही त्यांच्यासाठी मागणी केली होती की इथे आम्हाला भरघोस असा निधी द्यावा। खरं तर मागणी त्यांच्यासाठी 2 कोटीची केली होती, परंतु आमदार साहेबांनी त्यासाठी 5 कोटीचा हिरवा सिग्नल दिलेला आहे। त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि सर्वच या ठिकाणी जे 10वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि ज्यांना दप्तरं काही मिळाली नसतील त्यांना देखील 2 दिवसानंतर माझ्या कार्यालयात त्यांना देणार आहे। जवळपास 300 विद्यार्थी असतील आणि आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो, पण यापुढेही हा कार्यक्रम असाच पार पडू दे अशी तुमची सगळ्यांची आमच्या मागे शुभेच्छा राहू देत। आणि मुलांसाठी फक्त एवढंच की जे आता महागाईच्या दुनियामध्ये लोकांच्या पालकांना म्हणजे त्यांच्याकडनं होत नाही मुलांना वह्या पुस्तकं जे काय घेण्यासाठी, मग ते थोडीशी आमच्याकडनं जी काही मदत होते ती आम्ही करतो त्यांच्यासाठी। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।